लहान मुलांना घड्याळ बघता येत नाही आणि रागवता येत नाही. माझी अशी इच्छा आहे की ह्या वेळेला थोडं लहान मुलासारखं आपल्या मनामध्ये आपल्या आईकडे आपली कशी दृष्टी असते तशा दृष्टीने घड्याळ बिडाळ जरा बाजूला काढून डोक्यावरची सगळी ओझी एकीकडे उतरवून आरामात बसा. आपण आईकडे गेलो म्हणजे सगळं फेकून विकून बा आईच्या मांडीवर डोकं ठेवतो, त्याला झालं पुष्कळ झाला आम्हाला बिझनेस थोडा आता आरामात राहू द्या, तसं समजायचं की आपण थोडा वेळ आराम करण्यासाठी आलेलो. अशा अगदी सहज भावनेत बसा. मी कधी कधी थट्टेने सांगत असते की काही अडाणी लोक ट्रेननी पहिल्यांदा चालले होते आणि आपल्या डोक्यावर त्यांनी पुष्कळचं सामान लादून घेतलं. लोक म्हणाले हे काय करता तुम्ही? ते म्हणे आम्ही ट्रेनचं ओझं आहे ते कमी करतोय. तसेच आपण घरातनं पुष्कळ ओझी घेऊन आलोय, पैकी 8 वाजता इकडे जायचं आहे, 10 वाजता तिकडे जायचं आहे. देवाच्या घरात काही घड्याळ नाही. तेव्हा त्यांना म्हटलं की अरे तुम्ही काय ओझी लादता? जे तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये तुम्ही बसला आहात तीच तुमचं सगळं वहन करते आहे, तुमचंही आणि तुमच्या डोक्यावर आहे त्याचंही. तसंच आपण आपल्या डोक्यावर उगीच बोजी घेऊन सगळ्या जगाचं कर्तृत्व घेऊन बसलेले आहोत आणि करता झालेले आहोत. खरं करणारा एक परमात्मा, आपण काहीही करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की जर उद्या हे माईक म्हणायला लागेल की मी भाषण देतो तर आपल्याला त्याच्यावर हसायला येईल, पण आपण आपली स्थिती अगदी तीच आहे. आपण नुसते परमात्माच्या हातातले खेळणं. ही जाणीव सांगून भाषणांनी विवादांनी त्यांनी येत नाही. ही जाणीवच फक्त एकदा झाली म्हणजे आपण मोकळे होतो. आणि म्हणून जी मंडळी आम्ही म्हणतो पार झाली ती घरी जाऊन जसे घोडे विकून झोपतात तसे झोपी जातात. कारण झालं पुष्कळ उचललं उगीच. किंवा असा विचार करायचा, एखादं नाटक होत आहे आणि नाटकात आपल्याला आता आम्ही शिवाजी आहोत, तलवार बिलवार काढून आम्ही तयार होतो तिकडे. त्यात नाटक संपल्यावर कळतं अरे हे उगीच काहीतरी आपण नाटक बघत होतो. तसंच हे सगळं नाटक आहे आणि लीला, आणि ही सगळी लीला आपण करून ठेवलेली आहे. आपल्यामध्ये आणि मुलांमध्ये हाच फरक आहे की मुलं सगळ्याचा खेळ करतात आणि आपण खेळाचा उगीच काहीतरी बागुलबुवा करून इतके सिरियस होऊन बसलेले आहे. तसं काहीच नाही, सगळी लीला आणि खेळ आहे. पण त्याच्यासाठी ती मनाची स्थिती आणि आपल्या अंतर्धारेत उतरल्यावर येणारी ती मानसिक शांती मिळायला. आज सकाळी मी आपल्याला थोडीशी कल्पना दिली होती की आपल्या शरीरामध्ये जी शक्ती वाहते जिच्यामुळे हृदयाचं स्पंदन होत आहे, जिच्यामुळे साऱ्या सृष्टीचं सृजन आणि वहन होत आहे, ती प्रेमशक्ती परमात्माची आपल्याला जाणायची. लोक दचकतात हो. त्यांना जर म्हटलं की प्रेमाच्या शक्तीने परमात्माने संबंध सृष्टीचं सृजन केलं तर लोक दचकतात. हे काय माताजी असं कसं? पण ही गोष्ट खरी आहे. जर परमात्माला प्रेम वाटलं नसतं, त्याच्या हृदयामध्ये प्रेमाचं स्पंदन झालं नसतं, तर त्या परमपुरुषोत्तमाला काय गरज होती हो ती सृष्टी करण्याची? त्याला प्रेम वाटलं आणि ही रचना करावीशी वाटली, म्हणूनच आज आपण त्या पृथ्वी तलावर आलो. आणि ह्याच मानवातून परमेश्वराला आपलं सामर्थ्य प्रगट करायचं आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला सुद्धा संपूर्णपणे तयार केलेलं आहे. ते कसं केलं आहे आणि काय झालेलं आहे ते मी आपल्याला थोडक्यात समजावून सांगणार आहे. त्याच्यासाठी फळावेळा लावलेला आहे. तेव्हा आता आपण शाळेत आहोत अशी कल्पना करावी आणि थोडं फळ्यामध्ये समजावून सांगते. थोडा विषय क्लिष्ट आहे, कारण त्याला असं आहे की आता माईक सुरू करायचं म्हणजे काय नाही, बटन दाबलं की माईक सुरू होत आहे आपल्याला माहिती आहे. पण या माईक मध्ये काय काय प्रकार असतात आणि कोणत्या कोणत्या तारेनी आणि कसं कसं हे काम करतं ते सांगायला बसलं की ते क्लिष्ट होणार. तेव्हा सहज योग अगदी सहजच साधता येतो
पण त्याच्या मागे फार मोठी गुंतागुंत आहे वगैरे. ह्या गोष्टी आज आपण नवशक्तीत वाचलंच असेल. आणि ती गुंतागुंत काय ती मी जरा थोडक्यात सांगते. तेव्हा कंटाळा करू नका, कारण आता काही काही इथे बुद्धिवादी बसलेले आहेत, काही काही मोठे असे लोक बसलेले आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी सांगते. तिथं असते तिथं थोडंसं चित्र काढलेलं. जेव्हा लहान मूल आईच्या गर्भात असतं जवळजवळ 2-3 महिन्यात, तेव्हा जी जडशक्ती असते ती जडशक्ती पूर्णपणे आपलं कार्य करून ठेवते. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, चित्त वगैरे सर्व गोष्टी तयार असतात. पण त्याचा प्रकाश, त्याच्यामध्ये जी शक्ती यायची असते, म्हणजे आता हे समजा आम्ही अगदी सगळं पूर्णपणे यंत्र तयार केलं, पण ह्याला शक्ती येण्यासाठी आम्हाला प्लग लावावं लागतं की नाही, तसल्या तऱ्हेचा येथे जे मी आपल्याला 1, 2 आणि 3 अशा 3 रेघांनी दाखवलेली जी आकृती आहे, ह्या त्या परमप्रेम शक्तीची किरण आहे. त्या परमप्रेम शक्तीची किरण आहे. जडशक्ती आणि प्रेमशक्ती ह्या 2 शक्त्या अगदी वेगळ्या आहेत. चैतन्य शक्ती आणि जडशक्ती. चैतन्य म्हणजेच प्रेमशक्ती आहे. ह्या अगदी 2 वेगळ्या शक्त्या आहेत. पैकी जडशक्तीवरती चैतन्य शक्तीचा पूर्ण संपूर्ण अधिकार असून ती संबंध त्याच्या सृजनाला चालना देते. म्हणजे शेवटी मनुष्याला तयार करून त्याच्यामध्ये त्याचं शरीर, मन, बुद्धी, हृदय वगैरे जे काही आहे ते सगळं बनवून ती तयार होते. आणि नंतर हे जे प्लग लावण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये जी शक्ती येते, खरोखर जी शक्ती आतून कार्यप्रवण होणारी शक्ती येते, जिला मी चैतन्य शक्ती म्हणते किंवा तुम्ही प्रेमशक्ती म्हणा, ती त्याच्यामध्ये अशा रीतीने मेंदूवर पडते. आता हा आपला मेंदू आहे आणि मेंदू हा काचेच्या लोलकासारखा असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की लोलकातनं जर सूर्याचे किरण आले तर त्याचे 7 रंग निघतात. त्यामुळे जे मधोमध पडतात ते बरोबर मधूनच जातात आणि जे बाजूला पडतात दुसऱ्या ह्याच्यावर ते असे फिरून रिफ्रॅक्टेड म्हणतात त्याला, असे अशा रीतीने आपल्या शरीरामध्ये 4 शक्त्या तयार होतात. पैकी इथे मी फक्त 3 शक्त्यांच्या बद्दल बोलणार आहे, कारण 4थी शक्ती इतकी महत्वपूर्ण नाही. जी पहिली मधोमध जाते ती जाऊन आपल्या पाठीच्या कण्यातून निघून खाली त्रिकोणाकार आपल्या शरीरामध्ये अस्थि आहे त्याच्यामध्ये जाऊन अशी बसते. 3.5 वेटोळे घालून हीच कुंडलिनी हो. आता आपण म्हणाल की हे काय डॉक्टरांना का कळत नाही? नाही कळत. मी स्वतः डॉक्टरी शिकलेली. त्यांना जर तुम्ही विचारलं की तुम्हाला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम बद्दल काय माहिती आहे, तर फार कमी माहिती आहे आम्हाला, काही जास्त माहिती नाही. ही पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमच आहे. ती जेव्हा आपल्या मज्जातंतूंमधनं जाते, मज्जेतनं जाते, तेव्हा आम्ही तिला कुंडलिनी म्हणतो आणि त्या मार्गाला सुषुम्ना म्हणतो. पण तिचा प्रादुर्भाव किंवा तिचं प्रतिबिंब बाहेर येतं त्याला आम्ही पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतो. तिला लोक म्हणतात स्वयंचालित संस्था. ती आपोआप चालत असते, ज्याने तुमच्या हृदयाचे ठोके कमी होतात, तुमचा श्वास कमी होतो. त्या स्वयंचालित पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमला डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आम्ही हात घालू शकत नाही, कारण ती स्वयंचालित आहे, ऑटोनॉमस. तिच्या काही काही ओळखी दिलेल्या आहेत. पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम जर चालली तर हृदयाचे ठोके कमी होतील, ब्लड प्रेशर कमी होईल, पोटामध्ये
जर कॉन्स्टिपेशन वगैरे असेल तर उलट डायरिया होईल. म्हणजे काय आहे की कोणतंही आकुंचन असेल ते प्रसरण पावेल. नंतर तुमच्या डोळ्याच्या आतमध्ये जी बुबुळ आहेत ती सुद्धा मोठी होती, डायलेट मोठी होती. अशा पुष्कळशी त्यांचे निदान आहे की त्यांनी आपण सांगू शकतो की ह्याची पॅरासिम्पथॅटिक जी आहे ती चालू आहे. बरं, आता दुसरी ह्या ज्या दोन आहेत ह्या ना आपल्या शरीरशास्त्रामध्ये सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमच्या नावाने ओळखतात. अर्थात ते लोक सगळं बाहेरचं बघतात आणि जो द्रष्टा असतो ते आतलं बघतो. जसं हाताचं सेंटर डोक्यामध्ये आहे तसं आपलं सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचे जे सेंटर्स आहेत तो आपल्या मज्जा रज्जूमध्ये आहे आतमध्ये. बरोबर, त्याचे 3 असे भाग आहेत. पैकी मधल्या भागाला सुषुम्ना नाडी म्हणतात आणि ह्या 2ला इडा आणि पिंगला. तिला चंद्रनाडी आणि सूर्यनाडी सुद्धा म्हणतात. पुष्कळ त्यांना उजवा डावा असं सुद्धा म्हणतात. तरतरीची नावं हिला देऊन ठेवलेली आहेत. तसंच आता सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमची ओळख अशी असते की ह्या इडा आणि पिंगला चालल्या म्हणजे का. आता आपण इथे बघत आहात की 4 ते 6 मध्ये ही जी पॅरासिम्पथॅटिक मधली सुषुम्ना आहे तिच्यामध्ये जागा आहे. जेव्हा मुलाची नाड कापली जाते मुलांच्या बाबतीत तेव्हा हे मधली जागा अशी सुटून जाते. जसं आपल्या मज्जातंतूमध्ये आहे तसंच बाहेर सुद्धा पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये हे जे 6 नंबरचं मी स्वादिष्टान चक्र जे आपल्या मज्जातंतूमध्ये आहे आणि बाहेर त्याला आवर्तिक प्लेक्सस म्हणतात आणि वरती जे नाभी चक्र आहे आणि नाभी चक्र ज्याला आपण आपल्या ह्याच्यामध्ये नाभी चक्र नाही हे कार्डियक प्लेक्सस अनाहत चक्र आहे. त्या अनाहत चक्राचं बाहेर त्याला आम्ही कार्डियक प्लेक्सस म्हणतो मेडिकल टर्म्स मध्ये. तर ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक जागा आपल्याला बाहेर म्हणजे डॉक्टर सुद्धा सांगतील की आहे अशी जागा आहे. तिथे एक अशी पोकळी आहे ती जागा आणि ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ज्या 2 ह्या इकडे आणि इकडे इडा आणि पिंगला आहेत ह्या चालू झाल्या म्हणजे काय तेही बाहेर असलं पाहिजे. त्याचं असं आहे ह्या 2 चालू झाल्या इडा आणि पिंगला पैकी जर उजव्या हाताचा मनुष्य जर असला त्याच्या डावीकडची जर चालू झाली तर तो अतिकर्मी होतो. म्हणजे आपल्याला कुठेही काही एकदम काम लागलं समजा ज्याला इमर्जन्सी म्हणतात. उद्या माझा हात इथे दुखू लागला मी दुसऱ्या हाताने दाबते 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 शेवटी अत्यंत त्रास व्हायला लागला तर ही सिम्पथॅटिक आपलं कार्य दाखवेल आणि तिथे काहीतरी असं निर्माण करेल रस की ज्या रसाने तिथला दुःख जाईल. दुःख जाण्यापेक्षा तिथले जे तंतू आहेत त्यांना असे वाढवून टाकेल की तिथे मोठमोठाले गोळे होतील. पोटात होईल कुठेही होईल. कुठेही जरासं बाध्यासारखं वाटलं किंवा अडथळा वाटला त्या ठिकाणी ही शक्ती कार्य करते. तिला आपण कार्यशक्ती म्हणूया आणि ती शक्ती कार्य करून तिथे काहीतरी असं बनवून देते की ज्याच्यामध्ये कार्यशक्ती इतर सर्व शरीराच्या मानेने जास्त होते. आणि अशाच इम्बॅलन्स म्हणतात त्याला किंवा ज्याला आपण म्हणू ज्याच्यामध्ये काही तोल राहत नाही अशा बिनतोल कार्यशक्तीमुळे कॅन्सर सारखे रोग होतात. कुठे तुम्ही पोटात काही खाल्लं वारंवार तुम्ही जर मिरच्या खाल्ल्या मिरच्यांचा त्रास पोटात होऊ लागला तर त्याला कसं तरी करून जिंकण्यासाठी म्हणून ही शक्ती कार्यप्रवीण होते. त्याला म्हणतात ओव्हर ऍक्टिव्हिटी ऑफ द सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आणि तिथे गोळा तयार होतो. तो गोळा तयार झाला म्हणजे तो एकच बाजू वाढत जातो. एखाद्याच्या पोटात वाढतं कुठे कोणाच्या छातीत वाढू शकतं कोणाच्या हातात वाढू शकतं कुठेही तसा गोळा आहे आणि तसा गोळा आला म्हणजे त्याला आपण डॉक्टर्स मॅलिग्नंट म्हणतात कॅन्सर म्हणतात. पण ते काही नसून फक्त ही जी शक्ती आहे तिचीच कार्यतत्परता. आजकाल कॅन्सरचा रोग फार बळावलेला. आता मी असं परवा पुण्याला म्हटलं तर सगळे लोक जरा घाबरले की कॅन्सरचा इलाज सहजयोगाशिवाय दुसरा काहीही नाही. हे 10 वर्षानंतर येणार आहे. अमेरिकेहूनही इथे लोक आपल्या डोक्याने घेणार आहे. जरी आम्ही कितीही कॅन्सर बरोबर करून दाखवले तरी म्हणतील तुम्ही ही केस ती करा आणि पैसे मात्र डॉक्टर लोक उकळताय. त्यामुळे आम्हाला आलाय कंटाळा. मी म्हणते की डॉक्टर लोकांनी पार होऊन त्याची पूर्णपणे जर माहिती घेतली
आणि लोकांना जर कॅन्सरचा उपाय केला तर आमच्यासाठी दुसऱ्या कार्याला आम्ही तयार होऊ, दुसरे डॉक्टर्स आम्हाला तयार करायचे. पण सगळ्यांना असं तुम्ही कॅन्सर ठीक करताना मग आमचा कॅन्सर ठीक करून द्या बरं. आम्ही कॅन्सर ठीक करत नाही. आम्ही ही जी मधली शक्ती आहे जिच्यातून आपल्यामध्ये ही प्रेमशक्ती आलेली आहे ह्या शक्तीला चालवणार. आणि जेव्हा ही शक्ती वर्चण होते, डॉमिनेट करते, तेव्हा ह्या दोन्ही शक्ती शांत होतात. आता ही जी दुसरी शक्ती आहे तिच्याबद्दल डॉक्टरचं असं म्हणणं आहे की ही काही शक्ती चालत नाही. मेडिकली त्याला असं म्हणतात डॉर्मंट आहे, म्हणजे चालत नाही. तर उजव्या हाताच्या माणसाची उजव्या बाजूची जी शक्ती आहे ती काही हलत नाही, त्यांच्यामध्ये ती काही चालत नाही, ती शांत नाही. ती शांत नसते. आपल्या शरीरात कोणतीही वस्तू अशी नाही आहे जी कार्याशिवाय ठेवलेली आहे, हे डॉक्टरांचंच म्हणणं आहे. मग ही शक्ती कशाला शांत राहणार आहे? ही शक्ती आपल्यामध्ये जे काही मेलेलं असतं त्याचा संचय कर. त्याला सायकॉलॉजिस्ट म्हणतात लिबिडो. पण एका डॉक्टरला सायकॉलॉजी समजत नाही आणि सायकॉलॉजिस्टना डॉक्टर समजत नाही, अशी आपली स्थिती आहे. तेव्हा दोन्ही गोष्टी खऱ्या. सायकॉलॉजी हे लिबिडोला बघतं आणि डॉक्टर ह्या स्थितीला बघ. आता जेव्हा ही शक्ती किंवा हे पेट्रोल आपल्यामध्ये भरलं गेलं त्याच्यानंतर जेव्हा ह्या दोन शक्ती आपला अनुभव देऊ लागले तेव्हा ह्यांच्या दोन्ही टोकाला आपल्यामध्ये इगो आणि सुपर इगो, अहंकार आणि अतिअहंकार अशा दोन संस्था तयार होतात. आणि त्या फुग्यासारख्या इथे अशा वाढून त्या आपल्या डोक्यावरती इथे ब्रह्मरंध्रावर ज्या ब्रह्मरंध्राचं टाळून आपल्याला ही शक्ती मिळाली असती विचारून असे बसल्याबरोबर इथे जसं काही एखादं झाकण बंद करावं तसं आपलं झाकण बंद होईल. आता आपण असं समजतो की आता मी आहे, मी पण आहे, मी आहे. खरोखर म्हणजे मी नाही आहे. मी त्या शक्तीतला एक अंश आहे, पण तो कापल्या गेल्यामुळे असं वाटतं की मी तो आहे. आणि मग असं वाटतं की मला काहीतरी करायचंय, म्हणजे अहंकार, मला काहीतरी करायचं काही नाही, त्या शक्तीला परत शोधून काढायचं. ते एवढ्यासाठी की आधी माणसाची सबंध चेतना तयार झाली पाहिजे, जसं हे सबंध मशीन तयार झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्याला मेन आहे त्याच्याशी लावलं पाहिजे. म्हणून आधी सबंध तुमची चेतना तयार करायला, म्हणून हा इगो आणि अहंकार तुमच्यात येतो. त्याच्याशी भांडायची मुळीच करून ती देवानीच केलेली एक युक्ती आहे की तुम्ही त्या अहंकारामुळे सगळं काही जगातलं समजून घ्या. तुमची चेतना अगदी व्यवस्थित सगळी तयार होऊ देत आणि संवेदनशील असं तुमचं जे व्यक्तित्व जेव्हा तयार होईल तेव्हा आपोआप हे आतून ही जी आहे ही संस्था ही वर येईल हे तोडून आणि तुम्हाला त्या सगळीकडे पसरलेल्या त्या प्रेमशक्तीशी एकाकार करू शकतो. हे कुंडलिनीचं जागरण आहे. पण तसं होत नाही. आजपर्यंत कुंडलिनीवर आपण हजारो पुस्तकं वाचल्याची, म्हणजे कुंडलिनी लोक वेडे सुद्धा झालेत, होणारच. कारण ज्याला आपण जागृती म्हणतो ती हे लोक जागृती करत. मी तरी अजूनपर्यंत अद्यापर्यंत एकही असा मनुष्य पाहिला नाही ज्याने बरोबर जागृती केली आहे. आणि म्हणूनच त्याला मी एक शोध म्हणतो. आम्हीच हे कार्य पूर्वी केलेलं आहे, पण आम्हाला हे माहिती नव्हतं ते असं होतं. ह्या जन्मातच फक्त हे जेव्हा मिळालं त्याच्यानंतरच मी कार्याला सुरुवात केली. मला लहान असताना प्रश्न असायचा की माणसांचं होणार कसं, काहीतरी प्रश्न आहे असा. तुम्हाला अशी कल्पना येणार आहे की एखादी लहानशी मुलगी ती लोकांच्या इथे पोटात बघते, तिथे त्यांचा हा खळगा आहे, पोकळी आहे, तेव्हा तिला हा प्रश्न आहे की पोकळी कशी भरायची. साधारणतः लहान मुलींना असे प्रश्न नसतात, पण मला लहानपणापासून हा प्रश्न की पोकळी कशी भरायची, त्या पोकळीला कसं भरून काढायचं. म्हणजे माझं कुठेही दुसरं लक्ष नसायचं, अभ्यासात म्हणा किंवा खाण्यात पिण्यात कशात नसायचं, सारखं लक्ष इकडे की हे कसं आपण भरून काढ. आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या समोर होता की ही खळगी कशी भरून काढ. आता बाकी लोक जी जागृती करतात ते काय, कारण आपण इथे पाहिलेलं आहे ही जी मधली आहे संस्था त्यांनी आपल्यामध्ये ती शक्ती आहे. आता ती शक्ती खर्च सुद्धा करायला पाहिजे ना कुणीतरी. तेव्हा ह्या दोन शक्त्या
कार्यशक्ती आणि दुसरी झोपलेली शक्ती, तिला आपण लिबिडो म्हणूया, त्या दोन्ही शक्ती त्याला वापरत असतात. पण सगळं जर पेट्रोल संपलं तर कसं होणार? तेव्हा ह्या दोन्ही शक्ती कशा वापर, त्याच्यातनं ती शक्ती ओढून ओढून कार्यरत होती. तेव्हा प्रश्न असा होता की हा जो खळगा आहे तो जर भरलेलाच नाही तर मनुष्याची जागृती तरी कशी होणार? ही खालची कुंडलिनी वर येणार तरी कशी? ती जराशी वर उठली की ती इकडे तरी येईल किंवा तिकडे तरी. म्हणजे ह्या बाजूची जी आहे कार्यरत, मनुष्य कार्यरत, म्हणजे धर्माच्या बाबतीत तो गेला तर कार्यरत होईल, किंवा जबरदस्ती जर तुम्ही कुंडलिनीला त्रास द्यायला सुरुवात केली तर तो मनुष्य काहीतरी करेल. म्हणजे तो नाचेल तरी, उड्या तरी मारेल, काहीतरी बकबक तरी करेल, किंवा तो मंत्र तरी म्हणेल, किंवा काहीतरी करेल. जे काही करण्याचं आहे ते माणसाच्या हातात, आणि परमात्मा माणसाच्या हातात नाही. तेव्हा तुम्ही काहीही करून परमात्माला मिळवाल ही चुकीची आपल्याला भ्रांती. आपण काहीही करू त्या परमशक्तिशाली परमात्माला मिळवू शकत, फक्त आपली जेवढी थोडीशी शक्ती आहे ती त्याला समर्पण करायला पाहिजे. सगळं जिवंत कार्य म्हणजे असं म्हणायचं, एक जर बी मी पाण्यात लावलंय तर मी काय डोक्यावर उभी राहिले काय, किंवा नाच केला काय, किंवा वेडे झाले काय, ते जेव्हा झाड यायचं तेव्हा आपोआप योगायोगाने येणार. सगळी जिवंत कार्य आपोआप होतात. जितकी महत्वपूर्ण कार्य आहेत ती सगळी आपोआप होतात. फक्त आपल्याला असं वाटतं की आम्ही केलं ते. खरोखर म्हणजे जितकं काही महत्वपूर्ण आहे ते अगदी फुकट आहे. हवा आता बघा, हवा अगदी फुकट आपल्या जाते. आपण श्वास काय घेतो, काढतो काय, गृहीत धरून चाललंय आपण की जसं काय श्वास घेणं म्हणजे आपला अधिकारच आहे. ते आपोआप होत आहे. श्वास आतमध्ये येतो काय आणि जातो काय, सगळं आपलं शरीरातलं कार्य जेवढं जिवंतपणाचं आपोआप होतंय. तेव्हा आपण काहीही करायला घेतल्याबरोबर आपण ह्या साईडच्या कुंडलिनीवर येतो. म्हणजे काय, कार्यरत होतो. म्हणजे काय, देवळात जायला सुरुवात झाली. आता तुम्ही बघितलं असेल पुष्कळशे लोक जे अत्यंत देवळात जातात ते थोडेसे असतात. खरोखर त्यांच्यासारखं शहाणपण कुणाला नसते, त्यांच्यासारखी शांती कुणाला नसते. त्यांच्यातला खोटेपणा सगळा गेला पाहिजे आणि आतमध्ये एक तरीची तेजस्विता आला पाहिजे. त्याच्या उलट हे असं का? म्हणून आपली तरुण पिढी रागावून बसली की म्हणते ह्याच्यात काही नाही, हे काहीतरी चूक. तशातली मुळीच गोष्ट नाहीये. कोणतीही गोष्ट चुकीची नाहीये, पण ते अति करणं आणि त्यांनी परमात्माला गाठणं हे मात्र आपल्या भ्रांतीचं. जर कुणाला वाटत असेल की अतिशय काही करून आपण परमात्माला हट्टाने बोलून घेऊ, ते चुकीचं नाही. दुसऱ्या बाजूला जी लिबिडो आहे, कारण मध्ये खळगा असल्यामुळे तुम्ही इकडे तरी जाल नाही तर तिकडे तरी जा. त्या लिबिडोवर जर आपण गेलात तर काय होईल? जे काही मेलेलं आहे, जे काही संसारात मेलेलं आहे, कलेक्टिव्ह सबकॉन्शियस म्हणतात त्याला, त्या संबंध सुप्त चेतनातलं जेवढं काही आहे त्याच्याशी संबंध तुमचा होतो. म्हणून तुम्ही पाहिलंच आहे की एखादा मनुष्य देवाला टाळ फुटत बसला की कधी कधी त्याच्यातला हार जाऊन देवाच्या गळ्यात पडतो. ते देवानी केलेलं नाही. देव काय, मी आता समजा बसलेली असते, कुणी असलं, आपल्या गळ्यात आपण हार घालू का? तेव्हा देव कशाला आपल्या गळ्यात हार घालेल? तेव्हा कुणीतरी करतं ते काय. ते जे कुणी करतं ते कोण आहे? तो कुणीतरी मेलेला एखादा संत किंवा मेलेली एखादी अशी व्यक्ती की जी तुमची श्रद्धा सांभाळून आहे, ती तसं कार्य करते. सकाळी मी जरा ह्याबद्दल बोललेली आहे, जास्त बोलणार नाही, पण आताच मला एकीने सांगितलं की इथे भानुमतीचा प्रकार खूप झाला आणि कब्बशा उडायला लागल्या आणि घरात इकडलं सामान तिकडे व्हायला लागलं, आणखीन दारे एकदम उडायला लागले, मुठमुठ असे तांदूळ यायला लागले घरामध्ये. हे काय परमात्माला काय धंदा नाही का? इकडनं तिकडनं गब्बशा फिरवायला त्याला काही अक्कल नाही आहे का? हे काय देवाचं कार्य नाही, हे भूतांचं कार्य. भूत म्हणजे वाईटच असला पाहिजे अशातली गोष्ट नाही. काही काही राक्षस हे असतात, अतिराक्षस असतील, पण एखादे संत सुद्धा असतात. संतांमध्ये जे परमहंस झालेले आहेत किंवा जे निर्वाणाला झालेले आहेत, जे आत्मज आहेत,
जे पार झालेले लोक आहेत ते कधी कोणाच्या शरीरात प्रवेश करत नाही, म्हणजे सायकीमध्ये त्याच्या मनात प्रवेश करत नाही, कारण ते स्वतंत्र असतात आणि त्यांना दुसऱ्यांची स्वतंत्रता कळते आणि त्या स्वतंत्रतेचा ते मान. पण जी मंडळी नुसती संत आहेत, देवाची पूजा बिजा करतात, त्यांना असं वाटतं की ह्या माणसामध्ये यावं आणि काहीतरी ह्याची मदत करावी, ते करतात थोडं बहुत असं तसं. इतकंच काय, आता परवा लंडनला एक डॉक्टर लँग म्हणून बसतो ते वारले. ही प्रसिद्ध गोष्ट आहे, इंटरनॅशनल त्यांचं लँग क्युरेटिव्ह सेंटर म्हणून प्रसिद्ध. आणि ते वारल्यावर त्यांना अशी इच्छा झाली की मी एवढं कार्य करून ठेवलेलं आहे, पण माझा फायदा काही लोकांना पुरेपूर झाला नाही आणि मी असा अचानक गेलो. तेव्हा एका सैनिकाकडे, सोल्जरकडे त्यांचं लक्ष गेलं आणि तो युद्धाला गेला होता आणि युद्धामध्ये तो एकदा घाबरला आणि तो घाबरल्याबरोबर हे त्याच्यात घुसले आणि त्याला सांगितलं की तू लगेच इथून लंडनला चल आणि माझ्या मुलाला आणि भावाला माझ्याबद्दल सांग. तर हा गेला आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्यामध्ये ते आलेले आहेत. ते म्हणे आम्ही कसा विश्वास करायचा. ते म्हणाले की मी ह्यांनी सांगितलं सैनिकांनी की मी सगळं तुमचं सांगते, सगळं तुमचं सांगते. आणि त्यांनी मग सगळं सांगितलं, तुझा जन्म कधी झाला, काय झालं. नंतर त्यांनी हे सांगितलं की काय काय त्यांच्यामध्ये ज्या काही गुप्त गोष्टी झालेल्या सगळं काही सांग. त्या आश्चर्यचकित झाले. मग त्यांनी सांगितलं बरं ठीक म्हणे, आता हे आम्ही इथली डिस्पेन्सरी उघडतो आणि आमचं इंटरनॅशनल लँग क्युरेटिव्ह असं काय. मग त्या डॉक्टर लँग बरोबर जे पुष्कळ मेलेले डॉक्टर होते, म्हणजे ते आधी मेले असतील ते त्यांना भेटले होते. ते म्हणाले आम्ही तुझी मदत करू. डॉक्टर लँगकडे अशी पद्धत असते की तुम्ही त्यांना पत्र लिहायचं, आम्हाला असा असा त्रास आहे, काहीतरी शारीरिक त्रास आहे, समजा आम्हाला पोटात दुखतं किंवा काय त्रास, ते तुम्हाला वेळ देत की बरोबर 10 वाजता संध्याकाळी तुम्ही लाईट लावायची आणि त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करून बघायचं. आता कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलं म्हणजे आज्ञाचक्र हे फार ह्याच्यातनं भूत घुसवतात, नाहीतर नाभीचक्रात. तेव्हा त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आणि लगेच तुम्हाला वाटतं काहीतरी आतमध्ये झालं, आतमध्ये काहीतरी दरदरून घामाला हे झालं ते झालं आणि त्याच्यानंतर बरं. आणि असं ऑर्गनायझेशन सगळीकडे पसरत आहे. पण जर तुम्ही त्या माणसाला जो असा ठीक झालेला आहे त्याला जर माझ्याकडे आणलं आणि म्हटलं माताजी याला रिअलायझेशन द्या, आपल्याला जमायचं नाही. मनुष्याला स्वतः स्वतंत्र उभा असायला पाहिजे आपल्या पायावर, ज्याला परमात्माला मिळवायचं. तुमच्या डोक्यावर एक भूत बसलेला आहे, तुमच्यात काय परमात्मा येणार आहे भूताच्या खाली? स्वतः विचार केला पाहिजे. तेव्हा अशा रीतीने सुद्धा लोक ठीक होऊन घेतात, पण ते फारच भयानक गोष्ट आहे. अशा गोष्टीमध्ये फसू नये. फार तर फार शरीर ह्या वर्षी गेलं, पुढल्या वर्षी गेलं, नाहीतर मेलं तरी सुद्धा दुसरं शरीर आपल्याला मिळू शकतं. पण जर का आपल्या कुंडलिनीमध्ये असं जर एखादं भूत बसलं तर जन्मजन्मांतर आपल्या मागे लागू ते आपल्या कल्याणाचा मार्गच बंद करू. तेव्हा असे लोक जरी थोडे बहुत कुणाला बरं करतात, इतकं करतात की एखाद्या माणसाला उगीचच मारतात, त्याच्यातले प्राण काढून त्याचे 2 भाग करतात आणि तो मनुष्य मेल्यासारखा पडतो आणि त्याचे प्राण ओढून, म्हणजे त्याचं सूक्ष्म शरीर त्याला बाहेर काढून घेतो. आणि तुम्हाला सांगतील हा मेलेला आहे ना, आधीच पाठवतात त्याला की तमक्याला मारून ठेव. मग त्याचा मुलगा धावत आला, बाबाजी आमचे ते वडील वारले, येतो आता ठीक करून देतो. म्हणजे त्याचे परत पंचप्राण त्याच्यात घातले. तो मारू शकतच नाही म्हणा तो मनुष्य, पण आपण असू दे, आपल्याला असू दे. हे सगळे असले प्रकार अत्यंत भयानक आहेत. आणि स्मशान विद्येचे आणि प्रेतविद्येचे प्रकार या कलियुगात इतके वाढलेले आहेत की दिसत असून लोकांना समजत. फक्त एक प्रश्न विचारला तर सगळ्या गोष्टी लक्षात येतील की परमात्माला ह्याच्यात काय इंटरेस्ट असतो. परमात्माला काय आहे, तुम्ही मेलात नाही तर जिवंत राहिला, त्याला माहिती आहे की तुम्ही इथे आहात तर थोडा वेळ तिकडे ते परमात्मासाठी काय महत्वपूर्ण आहे. म्हणजे तुमच्यामध्ये ते मन्वंतर कधी, तुमच्यामध्ये ती नवीन ज्योत कधी, तुमच्यामध्ये त्या शक्तीचा प्रादुर्भाव कधी आणि तुम्ही कधी शक्तिशाली व्हाल, हीच फक्त परमेश्वराची इच्छा. बाकी तुम्हाला घोड्यात पैसे मिळाले नाही किंवा तुम्हाला कुणी मारून टाकलं तरी त्याला काय. जो आपल्या पायाच्या ठोकरीने हजारो अशा शरीरांना जन्म देऊ शकतो त्याला काय पडलेलं आहे तुमचं शरीर तरी ठीक करणं. परमात्माला जर त्याला मिळवायचं आहे त्यांनी परमात्माच्याच गोष्टी केल्या पाहिजे आणि परमच घेऊन गेला पाहिजे. आता ही पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम जी मधोमध आहे तिच्यावर कसं यायचं हा प्रश्न. एक तर इकडे गेलं तर परलोकात, इकडे गेलं तर अतिकर्मात, म्हणजे आम्ही कॅन्सर सारख्या घाणेरड्या रोगात फसतो.
किंवा फार उद्दाम होऊन इगोइस्टिक ज्याला म्हणतात तसं मनुष्य होऊन जात. ही दोन्ही पद्धती चुकीच्या. त्यामुळे कुंडलिनी जागृतीमध्ये जर आपण पुस्तकं जर वाचली असतील तर इथे येणारही नाहीत पुष्कळशे लोक, कारण इतका भयंकर प्रकार सांगितलेला आहे की कुंडलिनी जागृती फार सांभाळून करावी, त्याच्यात असं केलं म्हणजे तसं होतं, हे केलं म्हणजे ते होतं, मनुष्य बेशुद्ध होतो, त्याला एकदम चक्कर येते, त्याच्या डोक्यातनं इथून मोठे मोठे असे म्हणे हे निघतात, काय म्हणतात त्याला, ब्लिस्टर त्याला आपण म्हणतो ना, जसं जळल्यासारखं. मी पाहिलंय डोळ्यांनी असं झालेले लोकांना. इथूनच एक रोज तर बेडकासारखे उडायला लागले माझ्या ध्यानात. म्हटलं हे काय हो? तर म्हणे की आमच्या गुरुजींनी आम्हाला जागृती दिली आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात बेडकासारखं उडालेलं चांगलं. आणि संस्कृतात मला एक श्लोकही सांग. अहो म्हटलं काय? बेडकासारखं उडून तुम्हाला देव मिळणार आहे आणि त्याला तुम्हाला बेडकासारखं उडवायला त्याला काही अक्कल नाही. म्हणजे देवाला तरी गाढवात काढायचं, ह्या पलीकडे आपण बुद्धीचा कोणता सदुपयोग केलेला. तेव्हा ह्या सर्व गोष्टी कुंडलिनीमध्ये होत नाही. आम्ही हजारो लोकांना कुंडलिनीची जागृती दिली, हजारोच म्हटलं पाहिजे, हजारोच. म्हणजे असं की हिंदुस्थानात तर आहेच, पण बाहेर सुद्धा पुष्कळांना जागृती झाल्या. फार कमी झाले पण जागृती पुष्कळ झाली. कोणाला सुद्धा असल्या तऱ्हेचे प्रकार झालेले. आणि ज्यांना होतात त्यांना त्या गुरु लोकांनी लावून दिलेलं आहे. ते सिम्पथॅटिकवर आधी त्यांना सवय असल्यामुळे ते तिथे धावत असतात. त्यांच्या आम्हाला उतरावं लागतात सिम्पथॅटिक. त्यांना बंधनं आपल्या प्रेमाची घालावी लागतात, तेव्हा जाऊन ते थंड होतात, मग त्यांचं ते जातं. नाही तर हलतात, घुमतात. आपल्याकडे देवी बिवी येतात ना, तसा प्रकार. ते देवी बिवी काय, देवीला काय आणखी काही धंदा नाही आहे एखाद्या बाईच्या अंगात येऊन अशी घुमायला. त्या सगळ्या मेलेल्या सवाष्ण बायका आहेत. त्यांना वाटतं की अहो आम्ही सवाष्ण मेलो, आता काहीतरी कुठेतरी दाखवलं पाहिजे, तर तेव्हा तो कोणत्या तरी सवाष्णीच. पण पुष्कळांना ते सोडवत नाही. त्याला कारण असं आहे की जेव्हा तुमच्यावर दुसरी शक्ती येऊन बसते तेव्हा तिच्या भ्रमात तुम्ही. म्हणजे एखादा साधू जर तुम्हाला एखादी अंगठी देईल, उद्या तुम्ही सगळ्या घरातल्या अंगठ्या त्याला नेऊन द्या, सगळं सामान संपत्ती त्याला द्या. मी म्हणते साधू लोक संपत्ती घेतात तेव्हा आपलं डोकं उघडून आपण विचार केला पाहिजे की हे साधू आहे, त्यांना संपत्ती कशाला लागते, पैसे कशाला लागते. असा जर विचार आला तर आपल्याला पॅरासिम्पॅथेटिकची मदत होईल. आता मधली जी जागा आहे ही कशी भरायची हा प्रश्न होता. आणि तेच मी शोधून काढलेलं आहे की ते जे प्रेम आहे ते दिव्य परमात्माचं प्रेम. हे नाही की माझ्या मुलाचं, माझ्या आईबद्दल जे प्रेम वाटतं ते, देशाबद्दल वाटतं ते सगळं सीमित प्रेम. असीम मध्ये जे सूर्याच्या किरणासारखं वाहत ते इथे भरलं. आणि ते जर इथे भरलं ते फक्त जो मनुष्य रिअलाइज असेल तोच भरू शकतो. ज्याच्यामधनं ही शक्ती वाहते तोच भरू शकतो. ते जर इथे भरलं तर कुंडलिनी सरळ बसते. आणि इथून जाऊन इथे थोडंसं जड होतं डोकं, कोणाकोणाचं तर तेवढं सुद्धा भासत नाही. आणि खाली येऊन परत वरती जाऊन सगळं छेदून एकाकार होते त्या परमशक्तीवर. आणि मनुष्य निर्विचारीचे उतरतो. पहिली ओळख अशी आहे की तो निर्विचार, विचारांच्या पलीकडे गुणातीतात परमेश्वराचे राज्य. तिथे त्या शक्तीचा वास. दोन विचारांच्या मध्ये असलेली एक छोटीशी जागा असते, तिला विलंब म्हणतात. त्या जागेचं सटकन आपलं चित्त आतमध्ये जातं. जसं आपलं चित्त आता माझ्याकडे आहे, पण मी म्हटलं आपल्याकडे चित्त घाला, आपण घालू शकलो. हे चित्त सटकन आतमध्ये जातं. काय कारण आतमध्ये काहीतरी घटना घडते आणि त्या घटते म्हणून पण काहीही त्रास होत नाही. ज्या लोकांना काहीतरी इथे मध्ये त्या चक्रांमुळे काहीतरी अडथळा असेल, ज्याला आम्ही शब्द एक बाधा म्हणून आपण, त्या लोकांना थोडा बहुत त्रास होतो. त्रास म्हणजे काय, थोडंसं हातात जळतं बिळतं किंवा हलतं, ते सुद्धा ठीक करून वर जाऊ शकतो. पण त्याच्यामध्ये आपण काही करत नाही. जर एखादा मनुष्य पोहणं जाणत नसेल, त्याला पोहायला येत असेल, तर त्यांनी शांत राहावं. म्हणजे पोहणारे त्याला वर उचलून घेतात. तो जर धडपड करू लागला तर काहीही कार्य साधत. तसाच आमचा सहज योग आहे. त्या योगामध्ये आपण अगदी शांत बसायचं. पोहणारे आहेत ते आपलं कार्य करतील, त्यांना आपली कुंडलिनी एक नवीन चेतनेची सृजन व्हायची, एक नवीन मानव तयार करायचा. आणि काय ह्याची मर्यादा आहे ते मी आपल्याला पूर्णपणे सांगू शकणार. प्रथम म्हणजे आपल्याला कुंडलिनीची जाणीव होते. आपली चक्र कुठे आहेत
आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी कुठे कुठे फिरते आहे आणि दुसऱ्याची कुंडलिनी कुठे आहे, ती कुठे अडकलेली आहे, तिला कसं वर आणायचं आणि त्यांना ही परमशांती कशी द्यायची, हे सगळं नुसत्या ह्या व्हायब्रेशन्स मिळत आहे. ह्या बोटांवर न कळते. ह्या बोटांवर बरोबर म्हणजे ही 5 बोटं आणि ही 5 बोटं राईट आणि लेफ्ट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचे प्रतीक रूप आहे. आणि बरोबर जर आपल्या ह्या बोटावरती आलं म्हणजे गरम गरम जर आलं तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या आज्ञाचक्रावरती काहीतरी अर्थ आहे आणि आज्ञाचक्राने फिरवल्याबरोबर ह्याचं गेलं. मणिपूर चक्रावर म्हणजे नाभी चक्रावर असलं तर ह्या बोटावरती जळण चटके सुद्धा बसतात, इतके ब्लिस्टर सुद्धा येतात त्या लोक. आणि जर ह्या चक्रावर असलं तर ह्याचा अर्थ असा आहे की विशुद्धी चक्र म्हणजे हे गळ्याचं जे विशुद्धी चक्र आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सुद्धा सर्वायकल प्लेक्सस म्हणतात. त्या सगळ्यांना इंग्लिशमध्ये सुद्धा नावं आहे, त्या डॉक्टर्सना ती माहिती आहे. त्या तिथे त्रास आहे, जर तिथे आम्ही बोट ठेवलं तर तो सुद्धा अडथळा जाईल. याप्रमाणे सगळ्या बोटांना आणि नंतर मूलाधार चक्र हे इथे आणि मधोमध ह्या ठिकाणी सहस्त्रार म्हणजे हा त्या जागी अडथळा आहे. म्हणजे मेंदूतच म्हणजे ह्या आपल्या आज्ञाचक्रापासून सहस्राराच्यापर्यंत कुठेतरी मध्ये अडथळा आहे, तो ह्या संबंध हाताळतो. आणि बरोबर लहान मुलं सुद्धा सांगू शकतात इथे जळतंय माताची. आणि लहान लहान मुलं सुद्धा बरोबर हात ठेवतात. आमच्याकडे 7 वर्षाची मुलगी पार झाली, संगीता तिचं नाव आहे, आणि ती एकदा ह्याला गेली होती ग्वाल्हेरला. आणि लहान मुलं फार लवकर पार होतात. त्याला कारण असं आहे की त्यांची कोणती सिम्पथॅटिक फार चालत नाही. फार संस्कारक्षम्य जे असतं ते लिबिडोमध्ये असतं आणि जे अत्यंत अतिकर्मी असतं ते ह्याच्यात. आणि लहान मुलं तशीच अबोध आणि त्याशिवाय कोणत्याही अशा अतिकर्म किंवा संस्कार अशा चक्करात सापडलेली नसतात. त्यामुळे त्यांना रिअलायझेशन देणं फार सोपं असतं आणि ती चटकन सांगतात, माताजी येत आहे, नाही झाले, हो झाले. त्यांना मी सगळ्यांना सांगते, आमचे व्हाईस चान्सलर्स आहेत, त्यांना विचारा. एकदा लहान मुलं बसली तर आमच्या इथे आता आले छत्रे, त्यांचा मुलगा आहे प्रसाद, त्याला मी समोर बसवते, मी ह्या सगळ्यांना सांगते, त्याला विचार त्याचं सर्टिफिकेट आहे की नाही, तो आपला सरळ सांगतो, नाही माताजी झालं नाही. झालं नाही म्हणजे झालं नाही, खरी गोष्ट आहे. कारण मुलांना खोटं बोलणं वगैरे कशाला करायचं, ठीक आहे ना, झालं म्हणजे काय, नाही झालं म्हणजे काय, थोडीशी प्रॅक्टिस केली की मुलं पटकन होतात. आणि लोकांना बरं करण्यात तर अगदी हातखंडा असतो मुलांचा. आता ह्या मुलीचं सांगते, संगीताने पुष्कळ लोकांना बरं केलं. त्या लोकांनी पत्र वगैरे पाठवली आणि विचारपूस केली की हा माताजी कोण आहे, की एवढ्या 7 वर्षाच्या मुलीला एवढ्या क्युरेटिव्ह पॉवर दिली. क्युरेटिव्ह पॉवर वगैरे काय दिलेल्या नाही. काय आहे की ही पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आहे ना, तिच्यामध्ये हे प्रेम भरलं जातं आणि त्याने लगेच ह्या दोन्ही संस्था तिच्या ताब्यात येतात. आणि ताब्यात आल्याबरोबर ह्या संस्थांमुळे झालेले जितके रोग आहेत, म्हणजे ह्या 7 चक्रांचे म्हणजे संबंध जे प्लेक्सेस आपल्यामध्ये आहेत, याला सुरुवातीपासून जर धरायचं तर पेल्विक प्लेक्सस, आओर्टिक प्लेक्सस, खालून बघाल तर पेल्विक प्लेक्सस, आओर्टिक प्लेक्सस, नंतर नाभी चक्राला सोलर प्लेक्सस म्हणतात, नंतर कार्डियक प्लेक्सस, नंतर इथल्या ह्या चक्राला सर्वायकल प्लेक्सस म्हणतात. आणि आज्ञा चक्राला मात्र ते कमळाचं, पण आपण त्याला असं म्हणूया की ह्या ठिकाणी जिथे ही आपल्या डोळ्याचे जे ज्ञानतंतू आहे जिथे आपापसामध्ये क्रॉस करतात, त्याला हे लोक ऑप्टिक चार्जमा म्हणतात. आणि त्याच्यावरती डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की 982 आपल्या डोक्यामध्ये नसा आहेत, त्याच्या कमळासारख्या अशा पसरलेल्या दिसतात. तर त्या संबंध ह्याला सहस्रार म्हणतात. आपल्या द्रष्ट्यांच्या हिशोबाने 1000 आहे. मी हे सगळं आपल्या शरीरात पाहिलेलं आहे. आता मी काय मोजत बसलेले ते 1000 आहेत की नाही, 982 म्हणजे उगीच नसता वाद घालण्यात काही अर्थ नाही. पण मी पुष्कळ साऱ्या अशा आपल्या डोक्यामध्ये असलेल्या जशा काही आगीच्या जिभा म्हणा, पण तसं म्हटलं की फार भयंकर वाटतं, पण तसा भयंकर प्रकार नाही. आगीच्या जिभा अगदी सौम्य निळ्या रंगाच्या, गुलाबी, किंचित जांभळ्या, ऑरेंज रंगाच्या अशा अगदी अशा करत असताना पाहिजे. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या एखाद्या कमळासारख्या अशा एकत्र बांधलेल्या. आणि खालचा देठ सुद्धा आपण जर टेलिस्कोप पाहिला असेल तर तशा तऱ्हेने देठ, आणि त्या धातूच्या ज्या धातूच्या त्या ज्वाळा होत त्या धातूचा तो देठ सुद्धा, हे सगळं मी पाहिलं. आणि मी हे सुद्धा पाहिलं
की कुंडलिनी कशी वर उठते आणि हा कसं तोडून, त्याच्यानंतर सहजयोग कसा घडतो ते सुद्धा मी पाहिले. तेव्हा ह्या सर्व गोष्टी मी आपल्यामध्ये स्वतःमध्ये पाहू आणि त्याचा मी सगळ्यांवर अनुभव घेतो. हजारो लोकांच्या कुंडलींवर मी अनुभव घेतो. तेव्हा ही गोष्ट काही म्हणजे जर मला आणखीन काही करायचं असतं तर आता माझ्या वयाला 50च्या वर मी आहे आणि 47व्या वर्षी मला पहिल्यांदा सहजयोगाबद्दल सगळा इत्थंभूत सगळं कळलं. कारण मी म्हटलं जोपर्यंत पूर्ण गुणमलाची कल्पना येणार मी पूर्वीपासून भाषण वगैरे देत असे आणि कलेवर वगैरे मी पुष्कळ भाषणं दिलेली आहेत, एज्युकेशनवर वगैरे सुद्धा दिलेली आहे आणि सेन्सर बोर्डावरही होते. तसंच पुष्कळ मी सोशल वर्क वगैरे केलं. पण कधीही धर्माबद्दल मी बोलत नसो. त्या लोकांना आश्चर्य वाटतं की माताजींना एवढं धर्माबद्दल माहीतच नाही, पूर्वी त्या धर्माबद्दल का बोलल्या नाही. कधीतरी त्यांनी धर्माबद्दल एखादी चर्चा केली असती तर बरं झालं. पण एवढ्यासाठी, कारण तोपर्यंत बोलायचं म्हणजे नुसतं बोलाचं भाचं बोलाचीच असं इतकी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याचा काही उपयोग. तेव्हा काहीतरी प्रॅक्टिकल मिळाल्याशिवाय मी ह्या जन्मात सुद्धा बोलले ना, पण ते मिळालंय म्हणूनच मी त्या सब्जेक्टवर बोलते आणि इतकंच नाही ते करून तुम्हाला दाखवते. तेव्हा माताजी करून दाखवत आहेत तर बघूया इतकं तरी आपल्या डोक्यात आला पाहिजे. पण जिद्दी असते माणसाला, नाही हो आम्हाला त्या गुरुजींकडून फार फायदा झाला. काय फायदा झाला? काय फायदा झाला थोडासा विचार. तुम्हाला जे हरवलं होतं ते मिळालं का? ती शक्ती मिळाली? तुमच्यात ती शक्ती आली का? आणि हे गुरुजी लोक जे इकडून तिकडे वस्तू पसरवतात त्यांना विचारायचं तुम्ही कसं करता? ते असं सांगतील का? मी आता सकाळी सांगितलं तर मी सगळं उघडं करून सांगणार आहे. ते असं सांगू शकतात का? इतकंच नव्हे पण सायकॉलॉजीवर सुद्धा मी हे सांगू शकते की हे काय आहे. जर कुणाला सायकॉलॉजीवर ऐकायचं असलं तर माझं एक लेक्चर मी दिलं होतं, कुंडलिनी इन रिलेशन टू सायन्स अँड सायकॉलॉजी. ते जर छापलं गेलं तर आपण ते वाचा की सायकॉलॉजी सुद्धा कसं सायकॉलॉजिस्टने कुठपर्यंत पोचलेले आहेत आणि कुठवर जायचं. तर जेव्हा मनुष्याच्या हातात असे व्हायब्रेशन लागतात आणि तो निर्विचारितेत येतो, लगेच त्याच्यामध्ये सर्व लोकांची संवेदना असते. ती कशी? जसं एखाद्या माळेमध्ये सूत्र एक होतं, तसं आपल्या सगळ्यांच्यामध्ये एकच सूत्र, पण त्या माळेतले वेगळे वेगळे मणी आपल्याला दिसतात की ते वेगळे, पण खरोखर ते एका सूत्राने बोलले. तेव्हा आपलं चित्त त्या मणीवर आहे म्हणून आपण वेगळे. आपलं चित्त त्या सूत्रावर गेल्याबरोबर आपण सगळ्यांच्या सूत्रावर गेलो. पण असं कसं होऊ शकतं? माताजी म्हणजे असं कसं म्हणतात की त्या लोकजागृतीची त्याला तर म्हणे एवढी तपस्या लागते, अमुक लागते, तब्बूक लागते, हे असे पुष्कळ प्रश्न करतात. त्याचा एक अर्थ तुम्हाला भूक लागली म्हणजे दुसरा अर्थ ह्या जन्मात तुमच्या नशिबी. तिसरा अर्थ असा की तुम्ही काहीतरी फळ वाटता. पण असं कुणी का विचार करत नाही की चंद्रावरती जायचं? मी जेव्हा लहान होते तेव्हा कुणी म्हटलं असतं की आम्ही चंद्रावर जातो, लोक हसले. कोणत्याने जाणार, कोणत्या विमानाने? आम्ही हिशोब काढायचो लहानपणी. तर मुली सांगायच्या असं करूया की 5-6 फॅमिली जाऊ देत, मग त्यांची लग्न होऊ देत, तिथेच मरू देत, मग त्यांची लग्न होऊ देत, मग त्यांची असं करून कधीतरी मग कुणी म्हणाल मग बिट्रोल त्याचं काय होणार? पण गेलो ना आपण चंद्रावर, काहीतरी झालेलं आहे ना विशेष. तसाच एक शोध जर मी लावला असला तर त्या तेवढं रागवण्यासारखं काय? कारण लोकांचं असं म्हणणं आहे तुम्ही काही डॉक्टर नाही, तुम्ही काही शास्त्री नाही, शास्त्रज्ञ नाही, सायंटिस्ट नाही. एक घरातली बाई तिने कसा शोध लावला? हा मोठा भारी अहंकारावरच मुळे भार पडतो लोकांचा. अहो पण तुम्ही किती मोठे झाला तरी तुमची आई तुमच्यापेक्षा मोठी आहे, एवढं जर लक्षात ठेवलं तर मी का शोध लावला हे आपल्या लक्षात. आता आपण ध्यानात जाऊया. पण कुंडलिनी बहुतेकांची चढलेली आहे हे आपल्याला माहिती आहे, पण मला जो घाम येतोय त्याच्याचमुळे. आणि कुंडलिनी सुद्धा
जी आपली आई आपल्याबरोबर जन्माला आलेली आहे, तिला इतकं प्रेम आहे तुमचं की जर तुम्हाला काही तब्येत तुमची खराब असेल तर मला सांगते की मला आधी ठीक कर, ह्या मुलाला ठीक कर, नाही तर मी वर येणार नाही. तेव्हा सहजयोग म्हणजे माझ्या एवढं सहज नाही. तुम्ही लोक कठीण असल्यामुळे ते सगळं कठीण पण आधी थंड करावं लागतं, समजावं लागतं आणि मग ते करा. जर सहज असला पटकन होईल. म्हणजे ही मुलं सगळी खटच्या खट पार होती. अमेरिकेत मात्र अनुभव दुसराला त्याबद्दल राग मानू नये. अमेरिकेची जी मुलं 16 ते 25 वर्षाची आहेत किंवा 30 वर्षाची आहेत, ती मुलं अत्युत्तम आहेत. मला तर असं वाटलं की आपल्या देशातले जे मोठे मोठे साधू संत आणि मोठमोठाले शोधणारे परमेश्वरासाठी त्राही झालेले जे लोक होते सगळे तिकडे जन्माला आले. अमेरिकेत, जर्मनी, जपान आणि इकडे सगळे असे सोडून गेलेले. म्हणून तिथे 2 मिनिटांमध्ये लोकांना जागृती होऊन 10 मिनिटांमध्ये 200 माणसं पास झाले. आणि पार होणं म्हणजे काय म्हणजे त्या लोकांना इतकं समजतं. मी 2 महिने फिरायला आणि 3000 माणसं पास झाली. आणि या मुंबई शहरामध्ये मरून किती लोक पार केले हे सांगायला तुला लागत. आमच्याबरोबर एक गृहस्थ गेले होते, ते मला म्हणाले, माताजी तुमचं अमेरिकांवर जास्त प्रेम आहे, तुम्ही त्यांना पटकन पार करा. म्हटलं तुम्ही थांबून घ्या ना, जमत असतं तर थांबून घ्या. कारण त्या मुलांना आता कळेल, आपल्या आईवडिलांना सांगतात की कसलं जंक तुम्ही एकत्र केलंय, कसले हे सामान अडगळ घरामध्ये ठेवलेले, हे का ते आम्हाला नको. आम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळालेला आहे. आम्हाला काही नको, ती मिनिस्टरशिप नको, ती काही सत्ता नको, तो पैसे नको, काय नाही, ज्याला आनंद मिळतो तो पाहिजे. पण तिकडून इकडून भामटे गेले सगळे, त्यांना LLC पाजली, गांजा, चरस हे ते देऊन चांगले पैसे बनवून. आपल्याकडे म्हणजे पैसे मिळाले म्हणजे फार मोठा म्हणजे पाठीमागे त्याला सगळे शिव्या देतात. खरोखर म्हणजे लोकांना समजत का नाही. आमच्याकडे जरा मोठी गाडी आहे, म्हणा ती सरकारीच आहे, आमची काही नाही आहे. एकदा मी बाजारात गेले होते, तर त्या बाजारची जी भाजीवाली बाई तिने काहीतरी खोटेपणा केला होता. म्हटलं हे काय करता? अहो म्हणे तुमच्याजवळ एवढी मोठी गाडी आली, ते खोटेपणा करूनच आली असेल. आणि बरोबर आहे बहुतेक असं माझं लागलं तरी बहुतेकांचे. तेव्हा एवढा खोटेपणा करा, बिलंदरपणा करा, ह्याला ठगवा त्याला ठगवा, मिळवलं काय दगड, ते दगड कुठे उचलून येत आहेत. हे सगळं दिसतंय, रोज माणसं मरतात आपल्या घरात, बाहेर, दारात, सगळीकडे आपण बघतोय की कुणी काय घेऊन गेला नाही, काय घेऊन गेला पुण्याही शकतो. पण नाही, लक्ष तिकडे नाही जिथे असल्याला. पण आपल्याकडची अजून लहान मुलं देवकृपेने अत्यंत उत्तम आहे. जोपर्यंत शाळा सुटली नाही तोपर्यंत त्यांना पार करून घ्या. मग एकदा कॉलेजला गेले की काय होतं त्यांच्या डोक्याला समजून. मग प्रत्येकाची टवाळकी करा, सगळ्यांना हसा, सगळ्यांची थट्टा करा, तुमच्या पलीकडे काही म्हणजे टवाळ होतात असं मला वाटतं. टवाळ म्हणजे टवळ्या बसल्या की टवाळ होतो असं म्हणतात. तेव्हा आपल्या तरुण पिढीला जर वाचवायचं असलं तर लगेच त्यांना आत्ताच पार करून. शाळांमधून जर असे प्रोग्राम झाले तर शाळेतली मुलं इतकी पटकन पार होतात, पण कॉलेजची मुलं 2-4 जरी झाले तरी म्हणते देवा केवढं मोठं झालं. आणि ती जेव्हा होतात तेव्हा मात्र फार चांगली. आणि आपल्याला एक आणखी आनंदाची गोष्ट सांगायची आहे, म्हणजे की माझ्याकडे जितक्या बायका ज्यांना मुलं झाली आहेत, त्यांना मुलं राहिली, किंवा ज्या बायका गर्भाशया माझ्याकडे आल्या, सगळ्यांची मुलं मी बघते की ती पारच पार होत आहे, पारच पैदा होत आहेत. त्यांना पारच देवानी पाठवलेलं आहे की नको बाबा फार झालं माझं, म्हणून म्हणतो घे तुला आता कुठल्या तरी जन्माची एवढी पुन्हा घेऊन ह्या 12 वर्षातच अशी मंडळी येईल तर त्याला किती दिवस लागणार. आणि तुम्ही काय हे आयुष्य असंच वाया घालवणार. महाराष्ट्राचा मनुष्य कर्मठ आहे, चिकट आहे. एकदा चिकटला तर चिकटे, पण चिकटवणंच कठीण. डोकं त्याचं उगीच धावत असतं सगळीकडे आणि नसतात चिकित्सक, त्यामुळे प्रश्न आहे. पण आम्ही महाराष्ट्रात आलो तेव्हा काहीतरी त्याच्यातही वैशिष्ट्य असायला पाहिजे. महाराष्ट्राचा माझा अर्थ असा नव्हे की हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पण माझं म्हणायचं की महाराष्ट्र देशात वाढलेला मनुष्य. पण आता मुंबई नगरीची खणखणाट
हे सगळं आता आम्ही ट्रेन येत होतो त्याचा धडधड आवाज, वरून एरोप्लेन आलं बडबड, त्याच्यामध्ये सुद्धा सहजयोग होतो आहे. आता आम्ही 2 माणसांना पार केलं ट्रेनमध्ये. तेव्हा शक्ती प्रचंड झालेली आहे आणि वाढते. पण तुमच्या तरी ह्या जडशक्त्या किती वाढलेल्या आहे, त्या थोड्याशा कमी करा, हलक्या करा, हे बरोबर. पण हे मिळाल्यावरती मात्र कितीही तुम्ही कार्य करा थकवा येणार, कारण तो संबंध जो शक्तीचा संचय आहे तो आपल्यात वाहतो. सारखा तो वाहत राहिल्यावर आपला थकवा कसा येणार. शारीरिकदृष्ट्या तर तुम्ही उत्तम व्हालच, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सुद्धा तुमच्यामध्ये एक नवीन तऱ्हेचं आदर होईल. जे लोक पार झालेले आहेत तिथे आमच्या मुंबईहून लोक आलेले आहेत, त्यांचे अनुभव कधी आपण ऐका आणि स्वतः अनुभव घ्या. दुसऱ्यांच्या उंजळीने पाण्या पिण्यात काय अर्थ नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला मी देत नाही तोपर्यंत तुम्ही मला मानू नका. उगीच मानण्यात काय अर्थ नाही. विशेषतः पाय पडण्याची जी पद्धत आपल्या महाराष्ट्रात घातलेली आहे ती माझ्या सहयोगालाच ठीक नाही. अर्थात पायातनं माझ्या व्हायब्रेशन्स येत आहेत आणि अत्यंत त्याचा झोप वाटतोय. कदाचित पायावर आल्यामुळे तुमची तब्येत बिब्येत ठीक होईल, कदाचित तुमच्या घरात लक्ष्मी दिसतील लांबे. पण जर परम मिळवायचं आहे तर आधी मिळवून घ्या आणि मग पायावर आहे. नाही तर उगीच पायावर येऊन काय मिळवणार आहे तुम्ही. जगायला सांगते अहो मी दगड आहे, मूर्त्या पुष्कळ आहेत, कशाला माझ्याकडे येतात दगडावर. किती सांगते तरी पायावर येण्याची पद्धत आहे. आणि बाकी लोक पायावर पडून घेण्यासाठी धडपडत असतात की हे पायावर आले, माझ्या ते मिनिस्टर पायावर आले, फोटो घेत असतात, त्याला सर्टिफिकेट मिळतात. त्याने मला कोणाचंही सर्टिफिकेट नको, जे काय आहे ते स्वयंसिद्ध आहे, त्यातून सर्टिफिकेट नको. फक्त आईला काय हवं असतं, आपल्या मुलाला जे माझ्या जवळ आहे ते सगळं किंवा सगळं देता आलं म्हणजे आम्ही शिकलो. आता तेव्हा आता बघायचंय किती माझी मुलं इथे आलेली आहेत आणि किती घेणार. तेव्हा अगदी आरामात बसा, जशी लहान मुलं बसतात मस्तपैकी बसा. आणि काही आता दुसरा विचार करू नका घरी जाऊन जेवायचं काय वगैरे वगैरे. अगदी शांतपणे बसा. कृष्णाची लीला आहे सगळी असं समजायचं. सगळा पोरखेड आहे. अगदी शांतपणे बसा. काही बोजा बिजा घेऊन बसू नका. काही तुम्हाला करायचं नाही, तुम्ही शांतपणे बसा. कोणाकोणाच्या हातामध्ये थोडंसं असा कंपई, कोणाकोणाला जास्तही होईल. ज्यांना जास्त होईल त्यांनी मात्र जरा बाहेर जावं. तिकडे मंडळी आहेत ते बघतील, त्यांना बंधनं वगैरे दिसतील. आणि ज्या मंडळींना आतमध्ये ताप होईल किंवा घाबरले पडतील त्यांनी सुद्धा डोळे उघडे ठेवायचे. डोळे उघडे करून माझ्याकडे जर बघितलं तर माझं बंधन राहील तुमच्यावर. बाकीच्यांनी डोळे मिळतात. आताच पुष्कळांच्या जागृत्या झालेल्या आहेत. आमचे लालसाहेब आहेत, हे जनरल मॅनेजर होते पूर्वी रेल्वेचे. त्यांनी परवा माझी सगळी पोलं सांगून दिली की माताजी जरी बोलत असल्या किंवा बसल्या असल्या तरी काहीतरी काहीतरी करतच असतात. ही गोष्ट खरी आहे. कारण आपण सूर्याला तसंच म्हणू शकतो की सूर्य जरी उगवला किंवा नाही उगवला तरी त्याची किरण पसरत होते. तेव्हा हा परिणाम होणारच आहे आणि पुष्कळांना झालेला आहे. तेव्हा फक्त तुम्ही लोक सगळेजण डोळे मिटा शांतपणे आणि आपल्या विचारांच्याकडे बघा. गुण वगैरे घेऊ नका, कोणाचंही नाम घेऊ नका. आता असं म्हटल्याबरोबर हा विचार घ्यायचा नाही की माताजी नावाच्या विरुद्ध काही नाही, पण नाव सुद्धा सोडायला पाहिजे. मी जर म्हटलं तुम्ही शिडी सोडून आतमध्ये या, याचा अर्थ आहे मी शिडीच्या विरुद्ध आहे. कशाच्याही मी विरुद्ध नाही, पण तुम्ही आतमध्ये, फक्त आतमध्ये कोणते विचार चालेल